टीम आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा ही विनंती केली जाते आणि लगेचच सामन्याला सुरुवात करा. ज्या बाईकचा उल्लेख आपण केला होता ती बाईक खऱ्या अर्थानं आम्हाला पुरस्कृत करणारे तृशांत मडवी ज्यांनी पुरस्कृत केले आणि कैलासवासी चंद्रकांत मडवी यांच्या स्मरणार्थ ही हिरोची बाईक आपल्याला पाहायला मिळतील. अंपायरच्या भूमिकेत उदय तांडेल सर, गुरुनाथ पाटील सर आणि बंटी कांबळे सर आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं 3 अंपायर पाहायला मिळतील. समालोचन क्षेत्रामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जर पाहिलं तर पहिला लवकरात लवकर आपली सलामीची जोडी आणि आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. ओके, 4च खेळाडू आतापर्यंत हजर झाले.
लेग साइड वेगवान चेंडू हाताळण्याचा अगदी मनसुबा केला होता आणि लाईन कुठेतरी मिस केली, त्यामुळेच लाईन अँड लेंथ वर नियंत्रण ठेवावं लागेल. ही खेळपट्टी जसजशी रात्र पुढे जाते ना तसं मात्र खेळपट्टी गोलंदाजासाठी अनुकूल होते. टायमिंग होऊ शकलं नाही, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू जातोय. पुन्हा एकदा हेमंत पाटील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. सिंगल मिळते, सिंगल डबलचा केस सध्याच्या कडेला सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं असणार आहे. त्यामुळेच हे स्ट्रोक कधी येतील असा सवाल केला जातोय. कुठल्याही खेळाडूला कुठल्याही टीमला रिव्ह्यू अवेलेबल नसेल, अंपायरला जर डाऊट वाटला तरच रिव्ह्यू ते घेऊ शकतील, पण कुठल्याही अंपायरवर कुठलाही दबाव टाकता कामा नये याची काळजी प्रत्येक टीमने आणि प्रत्येक खेळाडूने घेणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. खोलवा डबलचा चेंडू हेलिकॉप्टर लगावला, क्षेत्ररक्षक नाही आहे. वन बाउन्स सीमारेषे पलीकडे अनिकेत म्हात्रेच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग RSA चषक 2024 चा चौकार. अगदी खोलवा डब्याचा चेंडू फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रिस्क, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. पहिला चौकार आला या इनिंगचा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11. या आकड्यावर धावसंख्येला आकार येत असताना 11 धावा फलकाव लगेच. काल 42 धावा डिफेंड झाल्या. काल भरपूर क्रिकेटचा थरार तुम्ही अनुभवला. श्रीकृष्ण दिवा टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये येईल. हेमंत पाटीलच्या डोक्यावरून चेंडू होतोय फरार सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. लगातारच्या 2 वेळेवर 2 चौकार. इथे चूक झाली होती हेमंत पाटील कडून, कारण की थोडस कॅज्युअल घेतलं होतं की आरामात चेंडू हातामध्ये येईल, पण शेवटच्या क्षणाला बाउन्स अतिरिक्त झाला, त्यामुळेच डोक्यावरून चेंडू फरार झाला. 4 धावा मिळतील. 4 धावांनी टीमची धावसंख्या 15 स्कोरबोर्ड 15 धावा. फिल्डिंग पोझिशन बदलली जाते आणि क्रिकेटमध्ये हा सातत्याने आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतील की ज्या ज्या वेळेस फिल्डर कडून मिस्टेक होतं ना त्या वेळेस फिल्डिंग पोझिशन बदलली जाते. हा गेम प्लॅनचा एक भाग असतो आणि तो गेम प्लॅन आता श्रीकृष्ण दिवा टीमने करत असताना इथे ऑन दी ऑफ खेळलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. प्रणव मडवी यंगस्टर खेळाडू आहे, डावखोरा फलंदाज आहे. हा युवा खेळाडूवर देखील विश्वास दाखवले प्रकाश मडवी आणि गंगाधर इंगोली. अनेकांना अगदी आपल्या टीम मध्ये सहभाग मिळतो. ईशान मडवी देखील हा यंगस्टर खेळाडू पाहायला मिळतोय या टीम मध्ये. हे 2 युवा खेळाडू आहेत, त्याने देखील चांगली कामगिरी केली. सध्या शिवम पांडे गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रोक लगावला जातोय, एलिव्हेशन नाही आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक खूप चांगला झेल पकडला जातोय. प्रणव मडवीच्या माध्यमातून पहिला धक्का लागतोय गावदेवी जुगाव संघाला. फलंदाज प्रणव मडवी आपण पाहू शकाल झेल पकडतोय आणि मयूर भोईरला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय गावदेवी जुगाव संघाला. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 16 ऑन स्कोर बोर्ड 16 धावा. चला नेक्स्ट मॅच करावे 11 वर्सेस इच्छापूर्ती वाशी. दोन्ही टीम रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. या आधीही तुम्हाला सांगण्यात आलं होतं की इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं हे मंडळी असेल. जर कुठला संघ उपस्थित नसेल तर कमी ओव्हरची मॅच खेळवली जाईल आणि जर कुठला एक संघ उपस्थित असेल आणि एक संघ उपस्थित नसेल तर उपस्थित संघाला टॉस विन दिला जाईल. या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळेच या नियमाकडे देखील बारकाईने आणि लक्षपूर्वक तुम्ही लक्ष द्या. चला डेंजरस मॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मिस्टर ऋतांशू रामचंद्र पाटील, ज्या नावाचा दबदबा आज नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाही तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील पाहायला मिळतोय. चला की स्कोररचा अपडेट आता फायनली झालाय आणि सोनू पाटील जसं आमच्या टीम मध्ये रुजू झालेत, अक्षय म्हात्रे यांचं देखील कौतुक करावं लागेल. प्रामुख्याने स्वतःहून लक्ष घालत असताना की स्कोररच्या सगळ्याच घडामोडीमध्ये. शेवटचा बॉल शिवम पांडे या ओव्हरमध्ये धावा देत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या त्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 11 धावा आल्यात. फुल टॉस बॉल टर्न केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. गंगाधर इंगोले खूप चांगले क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळते.
खूप चांगलं क्षेत्ररक्षण, लाजबाब क्षेत्ररक्षण. आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवण्यामध्ये गंगाधर इंगोले यशस्वी होतोय. 2 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 17 धावा दाखल करायला लागलेत 1 गड्याच्या मोबदल्यात. गावदेवी जुगाव टीम बॅटिंग करत असताना आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. RSA चषक 2026 घमासान तुम्ही अनुभवताय. अतिशय देखणी स्पर्धा. चला मॅचच्या दिशेने जाऊया. श्रीकृष्ण दिवा टीम म्हणजेच बलवान संघ मानला जातोय. ज्या टीमने नुसतं क्रिकेट खेळलं नाही, ज्या टीमने एक बांधिलकी आणि बंधुत्व जपण्याचं काम सातत्याने केलंय, ज्या टीमच्या माध्यमातून श्रीकृष्ण जन्माष्टमी हा उत्सव मोठ्या संख्येने साजरा केला जातोय. संपूर्ण श्रीकृष्ण मित्रमंडळ आणि संपूर्ण आळी एकत्र येते आणि प्रामुख्याने होळी उत्सव ज्या पद्धतीने श्रीकृष्ण मित्रमंडळाचं जे होळी उत्सव आम्ही गेले अनेक वर्षापासून पाहतोय तो देखील तितकंच प्रभावी आणि तितकंच उत्साही असतं. गंगाधर इंगोले शॉर्ट बॉल, इथे फटका चांगला आहे. काय झेल पकडलाय, लाजबाब झेल. प्रणव मडवीने पुन्हा एकदा लाजबाब झेल पकडला जातोय. विकेटचं होतोय पतन. अक्षय म्हात्रेला परतावा लागेल. अनिकेत म्हात्रे परतलाय. विकेटचं होतोय पतन. दुसरा धक्का लागतोय गावदेवी जुगाव संघाला. फलंदाज बाद. काय झेल पकडला, लाजबाब झेल. प्रणव मडवी इम्प्रेस केलाय बॅटिंग आणि फिल्डिंग मध्ये. या प्रणव मडवीने देखील भरपूर चांगलं योगदान दिलंय. जो उल्लेख मी मगाशी केला होता की श्रीकृष्ण मित्र मंडळाचं ज्या पद्धतीने होळी उत्सव साजरा होतो, की जी पारंपरिक पद्धत आहे, म्हणजेच होळी उत्सवाच्या अगोदर अगदी भीतींचा कार्यक्रम असेल, हळदीचा कार्यक्रम असेल किंवा लग्नाचा कार्यक्रम असेल, या सगळ्या विधी अगदी पारंपरिक पद्धतीने केल्या जातात. आदरणीय अभिषेकजी भोईर साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अक्षय म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अभिषेक भोईर साहेबांचा सन्मान आपण करावा. हे सगळेच अतिथी मान्यवर आहेत आणि त्यांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. इथे फटका फसला, चेंडू हवेत आहे. सिलिमिट ऑफ रिझन मध्ये किशोर मडवी पाहायला मिळतील. तोपर्यंत सिंगल मिळतील. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला जतीन पाटील. जतीन पाटीलने देखील भरपूर इम्प्रेस केलाय. अनेक स्पर्धेमध्ये जतीन पाटीलने देखील चांगला क्रिकेट खेळून आपल्या टीम मध्ये योगदान देत असताना आता ही जबाबदारी असेल वृत्तांशू रामचंद्र पाटील या खेळाडूकडे. एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. इथे देखील वेगवान चेंडू आहे. इशाराचा वेध घेतला जातोय. काय घडलाय, धावचीची संधी आहे का? हिट केला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. बघा वृत्तांशू पाटीलने स्पोर्ट्समनशिप दाखवली की माझ्या शरीराला चेंडू लागलाय म्हणूनच दुसरी धाव आपण घेणार नाही. हे स्पोर्ट्समनशिप देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आतापर्यंत धावांचा जर विचार केला तर जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. 19 स्कोरबोर्ड 19 धावा दाखल करायला लागलेत. डाऊन द लेग साइड दिशाहीन चेंडू. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 20 स्कोरबोर्ड 20 धावा दाखल करायला लागलेत. धावा दाखल करायला लागले. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना चला इच्छापूर्ती वाशी टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये करावे 11 करावे. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद देखील घ्या. प्ले डॉन यशचांदचा वेट फर्निचर डिस्ट्रॉय. जतीन पाटीलला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागतो 3रा गावदेवी जुगाव संघाला. फलंदाज बाद होत असताना विकेटचं होतोय पतन. गंगाधर इंगोलेचा भन्नाट वेग धारण केलेला चेंडू यशचांदचा वेध घेतला आणि विकेटचं होतोय पतन. फलंदाज बाद होतोय. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 20 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. प्रणव पाटील
सगळीच बॅटिंग लाईनअप आपण जर पाहिलं तर अनिकेत म्हात्रे असेल किंवा मयूर भोईर असेल आणि आता जतीन पाटील, हे 3 प्रमुख खेळाडू परतल्यानंतर एक जबाबदारी आहे. आणि प्रणव पाटील फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झाले. गंगाधर इंगोलेने पुन्हा एकदा इम्प्रेस केलाय. अचूकता, भेदकता आणि वेगावर स्वार होतोय. रफ्तार का सौदागर म्हणून ओळखला जातोय गंगाधर इंगोलीला, ज्या गोलंदाजाने भरपूर वेळा आपल्या टीमसाठी एक चांगली गोलंदाजी केली. डावखुरा फलंदाज आहे प्रणव पाटील सेकंड वर येतोय. इनिंग क्रमांक 5 वर 3 गडी बाद 20 धावा दाखल करायला लागलेत. शेवटचे 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अकोटपाचा बॉल, पुलचा फटका पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. फंबलिंग पाहायला मिळते किशोर मडवी यांच्या माध्यमातून. एक धाव फार महत्वाची आहे. एक मिस्टेक तुम्हाला नेहमीच एक डॅमेज करून जातो. हे क्रिकेटमध्ये अनेक वेळा पाहिले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गंगाधर इंगोले गोलंदाजी ट्रॅकवर. या बॉलवर कशा पद्धतीने ऋतांशु पाटील त्याचा सामना करेल की उर्वरित 2 षटकामध्ये आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल हे पाहिलं जाईल. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे. अक्कलमंदीचं क्रिकेट म्हणावं लागेल, कारण की गंगाधर इंगोलेचा स्पेल आता संपलाय. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 22 आकड्यावर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 आकड्यावर 3 गड्याच्या मोबदल्यात. चला, होळी प्रीमियर लीग. मगाशी श्रीकृष्ण मित्र मंडळाचा जे उत्सव साजरा होतो होळी निमित्तानं, पण या मैदानावर अनोखी होळी खेळली जाते, ती म्हणजेच HPL स्पर्धा. ही देखील येणाऱ्या कालावधीमध्ये असेल. ती सातत्याने अनिकेत रमाकांत म्हात्रे सन्माननीय नगरसेवक यांच्या संकल्पनेतून आणि RSC गोठुलीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि 1 आणि 2 मार्च रोजी या स्पर्धेचं आयोजन याच मैदानावर. 22 धावा 3 ओव्हरचा खेळ संपलाय. तर 1 आणि 2 मार्च रोजी या स्पर्धेचं आयोजन याच मैदानावर पाहायला मिळेल. होळी प्रीमियर लीग ही देखील स्पर्धा अनेक वर्ष या मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. अचूक टप्प्याचा गोलंदाज आणि ज्या गोलंदाजाकडे अगदी भेदकता आहे, अचूकता आहे, तो गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना मोहन रूपनराव गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मोहन राव गोलंदाजी ट्रॅकवर 40+ खेळाडू आहे. पहिलाच बॉल फेकलाय, पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋतांशु रामचंद्र पाटीलचा शो आता सुरू झालाय आणि पहिल्या बॉलवर आलाय क्रॅकिंग षटकार. लाजवाब स्ट्रोक ऋतांशु पाटील यासाठी जाणला जातोय, ज्यासाठी तो ओळखला जातोय, ज्यासाठी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूचा दबदबा आणि दरार आहे. तो फटका पाहायला मिळाला. बॅटचं 6 राऊंड, आक्रमक फटका. ऋतांशु पाटीलच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर खेळलाय. प्ले इन मिस, डॉट बॉलची व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय उदय तांडेल सरांच्या वतीने. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 29 धावसंख्येला आकार येत असताना 29 धावा दाखल करायला लागलेत. शेवटची अजूनही जर पाहिली तर 11 बॉलचा खेळ बाकी आहे. किती टार्गेट मनामध्ये असेल? 50, 55, 60 किती आपल्याकडे? किंवा श्रीकृष्ण दिवा टीम अगदी 40 आतमध्ये थांबेल हे पाहिलं जाईल. डाऊन द लेग साइड पुन्हा एकदा प्रेशर 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 आहे मोहन राव या गोलंदाजावर, कारण की पहिल्या बॉलवर षटकार लगवल्यानंतर जो गोलंदाजावर असणारा दबाव आहे ना, तो दबाव नेहमीच तुम्हाला चुका करण्यासाठी भाग पडतोय. म्हणूनच दबावामध्ये तुम्ही स्थिर आणि चाणाक्ष राहणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवर 8 धावा. हे देखील फटका चांगला आहे. ऑल ऑफ द कार्पेट चेंडू जातो, क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस, 2 धावा कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बीट विथ द विकेट. 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते
32 धावा. 32 धावा फलकावर ललित. धावसंख्येला आकार येत असताना या मॅच मध्ये कशा पद्धतीने लक्षात घ्या की क्रॉसिंग नाहीये, तुम्हाला दोघांना एकत्र धावावं लागेल. एखाद्या एंड मध्ये एखादा फलंदाज थांबून दुसऱ्या एंड मधला फलंदाज जाऊन ही स्ट्राईक रोटेट करता येणार नाही याची नोंद देखील घ्या. त्यामुळे सूचना प्रत्येक टीम साठी असतील. पुढचा बॉल खोलबट टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढलाय. गंगाधर इंगोली वेगाने येईल, एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 33 धावा फलकावर लागलीत. 3 बॉल मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर या ओव्हर मधील 11 धावा खर्च केलेत मोहन राव या गोलंदाजाने. थोडीशी बातचीत, थोडीशी चर्चा केली जाते की कशा पद्धतीने हा गेम एक्झिक्यूट करावा, कशा पद्धतीने आपण ह्या पुढच्या 9 बॉलवरचा सामना करावा. यासाठी फलंदाज प्रणव पाटील आणि ऋतांशू रामचंद्र पाटील कडे चर्चा होतीये. चर्चा झालीच पाहिजे, चर्चा करण्यासारखीच सामना आहे. दोन्ही संघ तितकंच ताकदवान. खोलबट टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न करत असताना एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 34. स्ट्राईक रोटेट करणं देखील इम्पॉर्टंट. आधी प्रत्येक मडवीला वाटलं होतं की हा डिक्लेअर झोन मध्ये जाईल आणि जास्ती कमीत कमी ऋतांशू पाटील वर स्ट्राईक देणं हा मनसुबा असेल श्रीकृष्ण दिवा टीमचा. चला प्रयत्न केला जातील. अजूनही शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. स्लॉक केलाय, फटका फसला, चेंडू हवेत आहे. नितीन मडवी येईल वेगाने, तोपर्यंत एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचली 35 धावा फलकावर लागलेत. फिल्डिंग पोझिशन बदलत असताना वास्तविक हा झेल होऊ शकला असता, पण नितीनचं म्हणणं आहे की बॉल अगदी ते दिसणं आणि त्या बॉलवर जाणं या गोष्टी देखील फार महत्वाच्या असतात. नाईट स्पर्धेमध्ये फिल्डिंग करणं इतकं सोपं नसतं. बंटी कांबळे सर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये थर्ड अंपायरच्या भूमिकेत. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. स्ट्रोक लगावला जातोय आणि काय घडलंय, कॅच होते, ड्रॉप. नितीन मडवीला आज पिचा सोडणार नाही. एखाद्या वेळेस तुमच्याकडून चूक झाली ना तर त्यावेळेस वारंवार तुमच्याकडे बॉल जातो आणि तेच घडलंय नितीन मडवीच्या बाबतीत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा. शेवटची ओव्हर अजूनही शिल्लक आहे. बघूया या शेवटच्या ओव्हर मध्ये कशा पद्धतीने धावा केल्या जाईल आणि ऋतांशू रामचंद्र पाटील जो घातक आहे, जो विस्फोटक आहे, तो अखेरच्या ओव्हर मध्ये कशा पद्धतीने धावा करेल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. आहे तुम्ही 1 मंथ रजिस्टर 4-5 साला मी नाही इन्व्हॉल्व मी असतो आपण मागच्या वेळेस केली ना. चला मॅच लावते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वर आणखीन एक तेज तरार गोलंदाज आणि या टीमचा अष्टपैलू खेळाडू मिस्टर अनिकेत पाटील गोलंदाजी ट्रॅक वर येत असताना समोर आहे ऋतांशू रामचंद्र पाटील. आता 2 पाटलांमध्ये एक द्वंद्व युद्ध पाहायला मिळेल. एकीकडे ऋतांशू पाटील आणि दुसरीकडे अनिकेत पाटील. टीमची धावसंख्या 35 या आकड्यावर. शेवटच्या ओव्हर मध्ये धावा करणं गरजेचं असणार आहे आणि शेवटच्या ओव्हर मध्ये श्रीकृष्ण दिवा टीमला ऋतांशू पाटीलला बाद करणं गरजेचं असणार आहे. दोन्ही टीमसाठी महत्वाचा सामना आहे. पहिला सामना खेळत असताना पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. अंपायर गुरुनाथ पाटील यांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 36 धावा. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन ऋतांशू. चला मॅच कंटिन्यू करा. 36 धावा फलकावर लागले. 36 धावा. 5 षटकांची लढत आहे. चौथा षटक संपलं गेले. 5वं षटक मार्गस्थ असताना फटका इनफिल्डच्या वरून खेळलाय. थ्रू द जातोय बॅकफुट पॉइंट रिजन मध्ये सीमारेषे पलीकडे. ऋतांशू पाटीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. 4 धावा. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. टीमची धावसंख्या 40. रोहित हनुमंत म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय.
वेलकम सरचे स्वागत आहे. 5 बॉल साठी बाकी आहे. 40 धावा दाखल करायलेत. ऋतांशु पाटील आपल्या टीम साठी योगदान देत असताना चांगली कामगिरी करतोय. कॅप्टन आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, महत्वाची भूमिका बजावत असताना आणखीन एक चांगला स्ट्रोक लगावला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना रनिंग बिटवीन द विकेट. लाजबाब थ्रो कमकुवत होता. ईशान मडवी आपल्याला पाहायला मिळाला. यंगस्टर खेळाडू आहे. चला ती आग जर कोणी लावली असेल आमच्या अगदी रूम समोर तर प्लीज आग विझवा. आम्ही समजू शकतो की तुम्ही आग कशासाठी लावलंय, पण ती आग लवकरात लवकर विझवा. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 आकड्यावर. 42 ऑन स्कोर बोर्ड. 42 धावा. ऑप्सम यॉर्कर, लाजबाब षटक, लाजबाब चेंडू पाहायला मिळते. इथे कुठल्याही खेळाडूला थर्ड अंपायर घेण्याची मुभा नाही. अंपायरला जर वाटलं तरच थर्ड अंपायरची मागणी ऑनफिल्ड अंपायर करतील. डॉट बॉलची सांगता होते. 3 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचे 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या 3 बॉलमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. कोलबटाबाचा चेंडू आहे. स्ट्रॉंग अपील केली आहे. 1 धाव कंप्लीट झाली. धावची संधी आहे. काय घडलंय? गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि अशा तऱ्हेने फलंदाज बाद होत असताना लेग बायच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. गरज नसताना हा थ्रो केला गेलाय. जरी थ्रो झाला नसता, ऋतांशु पाटील नॉन स्ट्राईक एंडवर असला तर धावा वाचवण्यामध्ये टीमचा अगदी फायदा झाला असता. पण चुकीचा निर्णय. ऋतांशु पाटीलला बाद करणं ही इम्पॉर्टंट गोष्ट अगदी समजली होती आणि डायरेक्ट हिट केला होता. त्यामुळे ऋतांशु स्ट्राईक ला येतोय. टीमची धावसंख्या 43. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. अनिकेत चांगलं कमबॅक, चांगली वापसी केली आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. इथे देखील फ्लम LBW फलंदाज बाद होत असताना विकेटचं पतन होतंय. टीट फॉर टॅट. अनिकेत पाटीलने शिकार केली ऋतांशु पाटीलची आणि धक्का क्रमांक लागतोय 4था. डेंजरस मॅन ऋतांशु पाटील परतलाय. 5वा धक्का लागतोय. किती काढले ऋतांशुने? आपल्या टीम साठी 20 धावांचं योगदान करून ऋतांशु पाटील परतलाय. इम्पॉर्टंट विकेट. काय कमबॅक, काय वापसी केली होती अनिकेत पाटीलने. टीमची धावसंख्या 43 आकड्यावर. 43 धावा दाखल करायला लागलीत. न्यू बॅटर मिस्टर यतीन भालचंद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजेच 19, 20, 21, 22 या कालावधीमध्ये भालचंद्र स्मृती चषक ही देखील जुगावच्या मैदानावर एक भली मोठी स्पर्धा, 1.5 लाखाची स्पर्धा, ती देखील डे नाईट फॉर्मॅट मध्ये गावदेवी जुगावच्या मैदानावर यतीन भोईर, वैभव भोईर या 2 बंधूंच्या माध्यमातून पाहायला मिळतील. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 4-4, 44. शेवटचा बॉल जर षटकार आला तर 50 होतील. डॉट बॉल आला तर 45 वर थांबला जाईल. पाहिलं जाईल कशा पद्धतीने या शेवटच्या बॉलवर धावा येतील. यतीन भोईरकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. फुल टॉस बॉल मिस करत असताना धावचीची संधी आहे आणि पुन्हा एकदा संधी गमावली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतील. षटक क्रमांक संपला गेले. 5वा 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 आकड्यावर. 46 धावा धाव फलका लागलीत आणि 45 धावा धाव फलका लागलीत. 46 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना गावदेवी जुगाव टीमने बघूया या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने श्रीकृष्ण दिवाक करतोय आणि या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील. गोलंदाजीचे पृथक्करण आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये गंगाधर इंगोलेने 5 धावा केल्या. त्यानंतर शिवम पांडेने 11 धावा खर्च केले. त्यानंतर गंगाधर इंगोले पुन्हा एकदा आला आणि 4 धावा खर्च केले. 2 विकेट देखील बाद केले आणि 4थी ओव्हर हाताळत असताना मोहन रावने 11 धावा खर्च केल्यात आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अनिकेत पाटीलने तब्बल 8 धावा खर्च केल्यात. 5 गडी बाद, 45 धावा, 46 धावांचं टार्गेट आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण जाऊया. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. इच्छापूर्ती वाशी टीम
धनुष्यबाण लागली दादानी आमची शान घेतलंय हाती धनुष्यबाण राजनीतीचा आईलय टॉप राजकारणात साऱ्याचा बाप राजनीतीचा आईलय टॉप राजकारणात साऱ्याचा बाप त्याला मानतात ओ माय बाप न युवा नेत्याची पडते छाप त्याला मानतात ओ माय बाप न युवा नेत्याची पडते छाप त्याला मानतात ओ माय बाप न अनिकेत म्हात्रेची पडते छाप त्याला मानतात ओ माय बाप न अनिकेत म्हात्रेची पडते छाप राजनीतीचा आईलय टॉप राजकारणात साऱ्याचा बाप राजनीतीचा आईलय टॉप राजकारणात साऱ्याचा बाप त्याला मानतात ओ माय बाप न युवा नेत्याची पडते छाप त्याला मानतात ओ माय बाप न युवा नेत्याची पडते छाप त्याला मानतात ओ माय बाप न अनिकेत म्हात्रेची पडते छाप त्याला मानतात ओ माय बाप न अनिकेत म्हात्रेची पडते छाप राजनीतीचा आईलय टॉप राजकारणात साऱ्याचा बाप राजनीतीचा आईलय टॉप राजकारणात साऱ्याचा बाप त्याला मानतात ओ माय बाप न युवा नेत्याची पडते छाप त्याला मानतात ओ माय बाप न युवा नेत्याची पडते छाप त्याला मानतात ओ माय बाप न अनिकेत म्हात्रेची पडते छाप त्याला मानतात ओ माय बाप न अनिकेत म्हात्रेची पडते छाप राजनीतीचा आईलय टॉप राजकारणात साऱ्याचा बाप राजनीतीचा आईलय टॉप RSC ट्रॉफी 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं नवी मुंबई जिल्हा युवा सेना व RSC गोठिवली आयोजित RSC चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा अगदी 4 दिवस रंगणारी ही स्पर्धा आणि आजचा दुसरा दिवस दुसरी रजनी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मॅच क्रमांक 3 एकीकडे आपल्याला पाहायला मिळते गावदेवी जुगाव वर्सेस श्रीकृष्ण दिवा. टॉस जिंकला श्रीकृष्ण दिवा टीम कॅप्टन गंगाधर इंगोलेने आणि निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू. डावाची सुरुवात गंगा इंगोलेने केली आणि गोलंदाजी करत असताना अगदी सटीक गोलंदाजी केली. 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झाला. आणि गावदेवी जुगाव टीम बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर 45 पर्यंत मजल मारलेलं 46 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया धावांचा पाठला करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या. श्रीकृष्ण दिवा टीमचा मास्टर माइंड मिस्टर किशोर अशोक मडवी फलंदाजीसाठी दाखल झाले आणि त्यांच्या समेत गंगाधर इंगोले वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर ज्याने उपजिल्हा प्रमुख चषक बेलापूरच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची अगदी पहिली बाईक आपल्या नावी केल्या. आणि आज देखील जर पाहिलं तर या खेळाडूचा कन्सिस्टंट परफॉर्मन्स राहिलाय. श्रीकृष्ण दिवाच्या मैदानावर देखील 75 धावांची एक झंझावत एक इनिंग हे बहारदार इनिंग हे देखील आज देखील आठवते. आणि अशा अनेक अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहे. आणि ज्या ज्या वेळेस गंगाधर इंगोले मैदानाच्या आतमध्ये थांबतो ना त्या वेळेस अगदी सामन्याचा निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी सज्ज असतो. चला मॅचला होते सुरुवात. ऋतांशू पाटील प्लीज लवकरच सामना स्पीडअप करा. फिल्डिंग सजवा. यतीन भोईर हिमांशू पाटील देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यतीन भोईर पाहायला मिळतील. पहिलं षटक हाताळण्यासाठी मयूर रामनाथ भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. मयूर भोईरला बॅटिंग मध्ये इतकं योगदान देता आलं नाही पण गोलंदाजीमध्ये धारदार दाखवावी लागेल. 2 षटक फार महत्वाचे असेल की मयूर भोईर 2 षटक हाताळेल की ऋतांशू पाटील हे 2 षटक हाताळेल हे पाहिलं जाईल. म्हणूनच हे 2 प्रमुख गोलंदाजावर सगळीच दुरा अगदी असेल. त्यामुळेच दोन्ही खेळाडू देखील तितकेच ताकदवान आहेत. जिकडे किशोर मडवी आणि गंगाधर इंगोले पाहायला मिळतील. 46 धावांचा टार्गेट आहे. 30 बॉल 46 धावा. चला ऋतांशू पाटील प्लीज सामना स्पीडअप करा. वेळ फार महत्वाचा आहे. आम्ही वारंवार का सांगतो त्याचं कारण आहे की 10वी 12वीची परीक्षा आहेत आणि त्यामुळेच प्रशासनाने जो आपल्याला निर्धारित वेळ दिलाय त्या वेळेनुसार आपल्याला सामने संपवायचे आहेत.
त्यामुळेच डीजे वादन देखील आपण अजिबात चालवत नाहीत, ते थांबवलं गेलं. चला मॅचच्या दिशेने जाऊया. पहिली ओव्हर, पहिला बॉल मयूर भोईर. पहिलाच बॉल फुलर लेन्सचा थ्रू द एक्स्ट्रा कव्हर, वन बाउंस सीमारेषे पलीकडे. गंगाधर इंगोलेने आपल्या स्टाईलने या मॅचली या इनिंगची सुरुवात केली 4 धावाने, चौकार. आज कमेंट्री बॉक्स मध्ये हर्षदजी मडवी ज्या आवाजाने खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांनाच मंत्रमुग्ध केलंय. रायगडच्या स्पर्धा असेल, नवी मुंबईच्या स्पर्धा असेल, यामध्ये देखील त्यांची वाणी आपण सातत्याने ऐकलीत. महागुरु संतोष म्हात्रे सँडी सर याने देखील गेली 30-35 वर्ष आवाजाने तुम्हाला सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. हे दोन्ही दिग्गज समालोचक आज कमेंटरी बॉक्स मध्ये आहेत. त्यांच्या समवेत समालोचन करण्याची संधी लाभते. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे, लाजबाब टायमिंग, लाजबाब प्लेसमेंट. ऑन दी ऑफ खेळत असताना लॉंग ऑफ रिजन मध्ये सीमारेषी पलीकडे गंगाधर इंगोलेचा हा अद्भुत स्ट्रोक. काय स्ट्रोक लगवला, ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केला गंगाधर इंगोलेने. वा बाय वा, काय स्ट्रोक, काय सुरुवात. इथे देखील फटका चांगला आहे, बॅटचं स्पीड साऊंड डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. हा वाई हल्ला केला जातोय, अटॅक केला जातोय, आक्रमण केलं जातोय. आक्रमणाचा केलाय ललकार. गंगाधर इंगोलेच्या बॅटमधून आलाय षटकार, 6 धावा. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16 धावा. 46 धावांचा पाठलाग करत असताना ही दमदार सुरुवात झाली. दमदार सुरुवात. सुरुवात फार महत्वाची असतो, शेवट देखील तितकाच महत्वाचा असतो. दमदार सुरुवात पाहायला मिळते. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल षटकार. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर, 16 ऑन स्कोर बोर्ड. इथे देखील अखोटपाचा बॉल आहे, वेकेंट एरिया आहे, चेंडू होतोय फरार. 4 बॉल मध्ये 4 मोठे स्ट्रोक लागवलेत. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर, म्हणजेच जवळजवळ अर्ध्यापेक्षा अगदी अर्ध काम पूर्ण झालंय. 46 धावांचं टार्गेट आहे. 20 धावा दाखल लगेच पहिल्याच ओव्हर मध्ये चांगला खेळ करत असताना. चला करावे 11 करावे आणि इच्छापूर्ती वाशी. पुन्हा एकदा स्ट्रोक लगवला जातोय, पुन्हा एकदा चेंडू जातोय. मंथन पाटील वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. सुस्कारा सोडला असेल, ह्या बॉलवर सिंगल आली. 5 बॉलचा खेळ संपलाय. 21 ऑन स्कोर बोर्ड. चला टॉस साठी आपण जाणार आहोत. हर्षदजी मडवी आमच्यासोबत जोडले जाईल मायक्रोफोनवर आणि या ओव्हर नंतर आपण टॉस सेरेमनी पार पाडणार आहोत. मान्यवरांच्या शुभसे केला जाईल टॉस. इच्छापूर्ती वाशीन करावे 11 करावे. इनसाइड आउट फटका चांगला आहे. किशोर मडवी ने देखील आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे आणि शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर, अर्ध काम पूर्ण झालं. 25 धावा दाखल करायला. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 21 धावा करायचे. सुधीर म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभसे टॉस केला जाईल. सुधीर म्हात्रे प्लीज या, आपल्या शुभसे टॉस केला जाईल. सुधीरजी म्हात्रे साहेब यांचे शुभसे टॉस केला जाईल आणि टॉस सेरेमनी दरम्यान आपण हर्षदजी मडवी सरांना पाहणार आहोत. चला करावे टीमचा कॅप्टन. हॅलो रोनक तांडेल, मुनीश तांडेल, हरदेव तांडेल, अलंकार तांडेल. चला प्लीज टॉस साठी या. चला दुसऱ्या ओव्हर नंतर आपण टॉस साठी जाणार आहोत. 21 धावा दाखल, 25 धावा दाखल करायलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय मंथन पाटील, ज्याने जुगाव प्रीमियर लीग मध्ये दमदार खेळ केला होता. पण आता टीम अडचणीमध्ये, टीम संकटामध्ये. गंगाधर इंगोले यावेळेस देखील फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच केलाय. लॉंग ऑन बाउंड्री यांच्या बाहेर सीमारेषे पलीकडे गंगाधर इंगोलेच्या बॅटमधून षटकार आलाय. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते
31. 31 या आकड्यावर 31 धावा दाखल करायला लागलेत. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. काय स्टार्ट आहे, काही सुरुवात आहे. चला बॉल पुरवा अंपायर. कुठल्याही क्षणाला बॉल फुटला, हरवला तर नवीन बॉल दिला जाईल, या स्पर्धेचा नियम आहे. चला मॅच बॉल आलाय. श्रीकृष्ण मित्रमंडळाचे सगळेच खेळाडू आहेत ना, ते बॉल शोधण्यामध्ये चप्पळ आहेत, चाणाक्ष आहेत. षटकार आला. 31 धावा दाखल करायला लागलेत. इथे प्ले एन मिस, व्हाईट बॉलचा इशारा, +1 अशा 2 धावा मिळतील. चुका झाल्यात आज गावदेवी जुगाव टीम कडून. जी बॉन्डिंग, जे कॉम्बिनेशन, जे काही इन्व्हॉल्वमेंट पाहिजे होती ना, ती इन्व्हॉल्वमेंट पाहायला मिळाले नाही. त्यावेळेस टीम कुठेतरी बॅकफुटला गेली. आणि आता जर पाहिलं तर पराभवाच्या अगदी सावट या टीमच्या डगआउटच्या अवतीभोवती पाहायला मिळतील. फटका आणखीन एक चांगला आहे, आणखीन एक दमदार, धमाकेदार आणि लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय. गंगाधर इंगोलेच्या बॅट मधून आलाय. सुपर स्ट्रोक, षटकार. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 39 आकड्यावर. 39 धावा दाखल करायला 7 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. 46 ला विनर ना मग. चलो जयेश तांडेल, प्लीज मेक इट फास्ट. या आपण प्लीज लवकर. टॉस साठी खर तर इनिंग ब्रेक आपल्यासाठी दिला गेला, परंतु साइड आउट. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर गंगाधर इंगोले. लाजवाब स्ट्रोक. अवघ्या 1 धावांची आवश्यकता आहे. चला सामना संपल्यानंतरच आपण मॅच टॉसला सुरुवात करणार आहोत. हॅलो करावे टीम, लास्ट कॉल आहे तुमच्याकडे, प्लीज जरा फास्ट या. शेवटची धाव शिल्लक आहे. अगदी 2 ओव्हरमध्ये मॅच फिनिश झाली आणि हा सामना अगदी एक हाती जिंकला टीम श्रीकृष्ण दिवा. वेल प्लेड टीम श्रीकृष्ण दिवा आणि हार्डलक गावदेवी जुगाव संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात आणि या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला त्याबद्दल RSC गोठिलीच्या वतीने आपल्या मनपूर्वक आभार. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी हर्षदजी मडवी सर जोडले जातील आणि मान्यवर म्हणजे सुधीर म्हात्रे साहेबांच्या शुभेच्छा केल्या जाईल. टॉस मॅच असेल इच्छापूर्ती वाशी वर्सेस करावे 11 करावे. चला दोन्ही टीम एकमेकांना सेकंड करा. हरदेव तांडेल या प्लीज. दोन्ही कॅप्टन आणि पाहुणे इथे आलेत. चला प्लेयर ऑफ द मॅच गोज टू मिस्टर, नो डाऊट अबाउट दॅट. 2 षटक 9 धावा 2 गडी बाद आणि 40 धावांची झंझावत खेळी करणारा गंगाधर इंगोले ठरलाय या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. सुरेश काका